नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवीचा रथोत्सव हनुमान जयंतीनिमित्त उत्साहात पार पडला. विधिवत पूजा करून रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रथपूजन करण्यात आले. त्यानंतर रथाची पारंपरिक नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. एकविरा देवी महाराष्ट्रातले 5 शक्तिपीठ आणि 250 कुळांचं दैवत असलेलं आई भगवती एकविराच्या यात्रा उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. काल जवळजवळ लहान बालकांचे 1100 जावळ या ठिकाणी करण्यात आले. त्याचप्रमाणे जावळ झाल्यानंतर आज पौर्णिमा निमित्ताने आई भगवतीच्या रथोत्सवाला आता सुरुवात. अनेक मान्यवरांच्या हस्ते रथोत्सवाची पूजा, मूर्तीची पूजा होऊन रथोत्सवाला आता सुरुवात होणार आहे आणि पूर्ण धुळे नगरीतनं महानगरीतनं रथोत्सव होणार आहे. तरी धुळे शहरातील सगळे ज्या मार्गावरनं रथ जाणार आहे त्या मार्गावरच्या सर्व भाविक भक्तांना, नागरिकांना विनंती आहे की आई भगवतीचं स्वागत करा. आई भगवती आपलं कल्याण करेल आणि युद्ध लवकर थांबेल असंही आपण प्रार्थना करूया. आणि युद्ध थांबल्यानंतर मागायची झळ कोणालाच बसणार नाही याची सुद्धा आपण आईजवळ प्रार्थना करूया आणि रथोत्सवाचा सगळ्यांनी आनंद घ्यावा. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.